दीपदान हा उत्सव बौद्धांचाच आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। दिवाळी हा सण भारतीय हिंदू धर्मातील जनता मोठ्या आनंदाने मनवित असतात। या दिवाळी सणाला हिंदू धर्मातील लोक देवांची पूजा करून, फटाके फोडून, दिवे लावून सण साजरा करतात। बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता आणि बाबासाहेबांनी कुठेच सांगितले नाही की दीपदान हा उत्सव बौद्धांचाच आहे म्हणून। मग बौद्ध लोकांनी हा दीपदान उत्सव दिवाळीलाच का साजरा करावा? बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणाले की मी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करतो आणि माझा पुनर्जन्म होत आहे, असे बाबासाहेब म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, त्यांचे मन दाटून आले। आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की माझी हिंदू धर्माच्या नरकातून सुटका झाली आहे, हिंदू धर्माच्या नरकातून माझी मुक्तता झाली आहे। मग बौद्धांनी दीपदान उत्सव दिवाळीलाच म्हणून पुन्हा अंधश्रद्धेकडे जाऊ नये। या दीपदान उत्सवाविषयी बौद्ध साहित्यामध्ये कुठेच उल्लेख दिसत नाही। दिवे लावायचेच आहे तर, उत्सव साजरा करायचाच आहे तर, बौद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन आणि 14 एप्रिल तसेच बुद्ध जयंती आणि 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारीला उत्सव साजरा करावा। बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करावी। त्यांनी आम्हाला जनावरापेक्षा नीच अशा जीवनातून बाहेर काढून आमच्या जीवनाचे सोने केले आणि तुम्हीही माणूसच आहात असे आम्हाला सांगितले। माणूस म्हणून स्वाभिमानाने त्यांनी जगायला शिकवलं। त्यांच्यामुळेच आज आपण मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहत आहोत, अंगावर सोनं घालत आहोत। त्या महामानवाची बोधिसत्वाची जयंती बौद्धांनी मोठ्या उत्साहाने साजरी करावी। बाबासाहेबांमुळेच 33 कोटी देवी देवतांच्या बंधनातून मुक्तता झाली, अंधश्रद्धेतून मुक्तता झाली आणि बाबासाहेबांनी म्हटले की शिक्षण घ्या आणि मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळवा। त्यानुसार आपण चालत गेलो आणि बाबासाहेबांमुळेच आपली प्रगती झाली। बुद्धाच्या शिकवणुकीचे पालन करून बौद्ध जनता श्रेष्ठ बनत आहे। बाबासाहेबांच्या विचारावरच विश्वास ठेवून वागायला पाहिजे व अंधभक्तीतून आपली सुटका करून घ्यायला पाहिजे।